वंशाला दिवा हवा म्हणून 3 मुलींना आणि बायकोला वाऱ्यावर सोडलं. पण जेव्हा स्वतःच्या पोरांनी घराबाहेर काढलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तिला बघून बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. अहिल्यानगर जवळच्या एका छोट्या गावात राहणारा रघुनाथ. गावात त्याची थोडीफार शेती होती. त्याचं लग्न सुमतीशी झालं होतं. रघुनाथला जुन्या विचारांचा मोठा आजार होता. त्याला आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा हवा होता. सुमतीला पहिली मुलगी झाली, मग दुसरी मुलगी झाली. रघुनाथचा राग आता वाढत होता आणि जेव्हा तिसऱ्या वेळीही सुमतीने एका गोड अशा मुलीला जन्म दिला तेव्हा मात्र रघुनाथचा संताप अनावर झाला आणि त्याने दवाखान्यातच सुमतीचा अपमान केला. मला माझ्या वंशाचा वारसदार हवा. या 3 मुलींच्या लग्नाचं आणि त्या हुंड्याचं ओझं मी आयुष्यभर वाहणार नाही. तू आणि तुझ्या मुली ह्या खड्ड्यात जा. असं सुनावून रघुनाथने कायमचंच घर सोडलं. तो नाशिकला आला. तिथे त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी धरली. काही वर्षांनी त्याने तिथेच मालती नावाच्या विधवेशी दुसरं लग्न केलं. नशिबाने मालतीकडून त्याला 2 मुले झाली. रघुनाथला वाटलं की त्याने जगातलं सगळ्यात मोठं युद्ध जिंकलंय. त्याला त्याचा वारसदार मिळाले होते. 25 वर्षानंतर कर्माचा भयंकर फेरा रघुनाथरावांनी नाशिकमध्ये 25 वर्ष हाडाची काडं केली आणि स्वतःचा एक छोटा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय उभा केला आणि पंचवटी परिसरात एक चांगलं घरही घेतलं. साधारणतः 70 ते 80 लाखांची प्रॉपर्टी. आणि त्याची 2 मुलं आता मोठी झाली होती आणि व्यवसायात लक्ष घालत होती. पण ज्या वारसदारांसाठी रघुनाथाने आयुष्य वेचलं होतं त्यांनीच त्याचे आता लचके तोडायला सुरुवात केली. मुलांनी गोड बोलून आणि भावनिक ब्लॅकमेल करून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आणि घराचे पेपर स्वतःच्या नावावर करून घेतले आणि पेपर्सवर सुद्धा स्वतःच्या सह्या करून घेतल्या आणि अवघ्या 2 महिन्यात त्या मुलांनी आपले सगळे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि एके रात्री 2 मुलांनी आणि सुनांनी मिळून 65 वर्षाच्या म्हाताऱ्या रघुनाथाला आणि मालतीला घरातील सामानासारखं अगदी घराबाहेर धक्के मारत घराबाहेर काढलं. म्हातारा, तुझी प्रॉपर्टी आता आमच्याकडे आहे. इथे राहायचं असेल तर नोकरासारखं राहा, नाही तर चालता हो. असं सुनावून त्यांनी दरवाजा तोंडावर लावून घेतला. पोलीस स्टेशन आणि तो अंगावर आणणारा काटा सत्याचा स्फोट. रस्त्यावर आलेला रघुनाथ रात्रभर रडत होता. ज्या वंशाच्या दिव्यांनी म्हातारपणी आधार द्यायचा त्यांनीच त्याचा संसार अगदी जाळून खाक केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याय मिळवण्यासाठी आणि पोरांच्या तक्रार करण्यासाठी रघुनाथ नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि SP ऑफिस कार्यालयात गेल्यानंतर तो रडत रडत आत गेला. तिथे एका मोठ्या केबिनबाहेर पाटी लावली होती. पोलीस निरीक्षक IPS अंजली रघुनाथ काळे. रघुनाथ थरथरल्या पायांनी केबिनच्या आत गेला. समोर एका मोठ्या खुर्चीवर एक अत्यंत रुबाबदार महिला पोलीस अधिकारी बसली होती. रघुनाथाने आपला अर्ज त्यांच्या टेबलावर ठेवला आणि तो रडत रडत आपली कहाणी सांगू लागला. मॅडम, माझ्या जन्मदात्या पोरांनी माझी सर्व प्रॉपर्टी हडप केली आणि मला घराबाहेर काढलं. मला न्याय द्या मॅडम, मला न्याय द्या. SP अंजली मॅडमने तो अर्ज वाचला आणि मग त्यांनी आपली नजर वर करून रघुनाथाकडे पाहिलं. तो चेहरा बघताच रघुनाथाच्या काळजात ठोकाच चुकला. तो चेहरा, ते डोळे हुबेहूब त्याच्या पहिल्या बायकोसारखे, सुमतीसारखे होते. मॅडम अत्यंत शांत आणि करारी आवाजात म्हणाल्या, रघुनाथराव, तुमच्या मुलांवर कडक कारवाई केली जाईल आणि कायद्यानुसार तुम्हाला तुमचं घरही परत मिळेल.
त्याची तुम्ही किंवा चिंता करू नका. माझं ड्युटी आहे माझी ती ड्युटीच आहे. रघुनाथाला घाम फुटला होता. त्याने अडखळतच विचारलं, मॅडम तुम्ही सुमतीच्या? SP अंजली मॅडम खुर्चीवरून उठल्या आणि म्हणाल्या, होय, मी सुमतीची तीच तिसरी मुलगी आहे, जिच्या जन्मानंतर तुम्ही आम्हाला ओझं समजून सोडून गेला होतात. माझ्या आईने लोकांची धुणीभांडी करून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आम्हाला तिघी बहिणींना शिकवलं. आज माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, दुसरी बँकेत मॅनेजर आहे आणि मी या जिल्ह्याची SP आहे. रघुनाथरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा श्वास कोंडला गेला. अंजली मॅडम पुढे म्हणाल्या, काय मिळालं तुम्हाला तुमच्या वंशाच्या दिव्याकडून? ज्या वारसदारासाठी तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं, त्यांनी तुमची सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती लुटून तुम्हाला रस्त्यावर फेकलं आहे, अगदी भिकाऱ्यासारखं बनवलं. आणि ज्या पोरीला तुम्ही ओझं समजलात, तीच मुलगी आज या खुर्चीवर बसून तुमच्या हक्काचं आणि या पूर्ण शहराचं रक्षण करत आहे. आईने आम्हाला कधीच तुमचा राग करायला शिकवलं नाही. आईने आम्हाला कधीच तुमच्याविषयी रागाने बोलायलाही शिकवलं नाही. पण आज तुम्हाला या अवस्थेत बघून मला समजलं की देवाचा न्याय किती भावनिक असतो. ते शब्द ऐकून रघुनाथाला स्वतःचीच इतकी लाज वाटली की तो तिथेच त्या केबिनच्या फरशीवर गुडघे टेकून रडू लागला. डोक्याला हात लावून लहान मुलासारखा अगदी ढसढसा रडू लागला. तो स्वतःच्याच कर्माच्या आगीत जळत होता. पोरांनी संपत्ती हिरावली होती, पण एका मुलीने आज त्याचा करोडोंचा अहंकार कायमचा मातीत मिळवला होता. मुलगाच हवा या हट्टापायी मुलींना ओझं समजणाऱ्या आजच्या समाजात डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही अगदी थरारक कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब